ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा ओंकार स्वरूपा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो नमो माय बापा गुरु कृपाधना तोडिया बंधना माया मोहा मोहजाळ माझे कोण निरशील तुझ वीण दयाळा सद्गुरुराया तुझ नमो 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 ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो तुझ नमो सद्गुरुराया माझा आनंद सागर त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव त्रैलोक्या आधार गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश गुरुराव स्वामी असे स्वयं प्रकाश ज्या पुढे उदास चंद्र रवी पुढे उदास चंद्र रवी या पुढे उदास चंद्र रवी रवी शशी अग्नि मेणती रूपा रवी शशी अग्नि नेणती रूपा स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे वेद स्वप्रकाश रूपा नेणे
वेद स्वप्रकाश रूपा तुझ नमो परब्रह्म एका जनार्दनी गुरु परब्रह्म तयाचे परिणाम सदा मुखे तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी तयाचे परिणाम सदा मुखी ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था ओंकार स्वरूपा सद्गुरु समर्था अनाथाच्या नाथा तुझ नमो 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 राजाधिराज सद्गुरुनाथ सिद्धरामेश्वर महाराज की जय। राजाधिराज सद्गुरुनाथ श्री भाऊसाहेब महाराज की जय। राजाधिराज सद्गुरु श्री काळसिद्धेश्वर महाराज की जय। आता वंदीन संत सज्जन जय परमार्थाचे अधिष्ठान जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी। बघा मे महिन्यामध्ये आपला सत्संगाचा एकही कार्यक्रम झालेला नाही। काही अडचणी आल्यामुळे हा कार्यक्रम होऊ शकलेला नाही। म्हणून मे महिन्यात जी गौतम बुद्धांची पौर्णिमा आपण साजरी करतो त्याच्याबद्दल मी आज तुम्हाला गौतम बुद्धांबद्दल बोलणार आहे। वास्तविक गौतम बुद्धांचा जन्म वैशाख पौर्णिमेला झालेला आहे आणि याच दिवशी त्यांचं निर्वाण पण याच दिवशी झालेलं आहे आणि त्यांना ज्ञानसुद्धा याच दिवशी झालेलं आहे। असे हे एकमेव संत आहेत। असो तर गौतम बुद्धांचा आपण जर बघितलं तर प्रचार संपूर्ण जगामध्ये सर्व ठिकाणी झालेला आहे। त्यांना महामानव म्हणून म्हटलं जातं। बघा जपान नंतर चायना नंतर म्यानमार नंतर थायलंड बँकॉक नेपाळ या सर्व ठिकाणी त्यांचे अनुयायी आपल्याला दिसून येतात आणि त्यांच्या शिष्यांची संख्या 2 अब्जापर्यंत आहे। म्हणजे असं पुस्तकात लिहिलेलं आहे की येशू ख्रिस्तानंतर गौतम बुद्धांचे शिष्य जास्त होते जगात। आता सगळ्यांनी अशी यादी करण्यात ठरवली की 100 महामानवांची यादी काढायची ठरवली। म्हणजे आपल्या महाराजांसारखे संत गौतम बुद्धांसारखे संत येशू ख्रिस्तांसारखे संत तर या सगळ्यांमध्ये महामानव म्हणून गौतम बुद्धांचा पहिला नंबर लागतो। आजही त्यांचे अनुयायी आपल्याला दिसून येतात आणि जी ठिकाणं मी तुम्हाला सांगितली त्या ठिकाणी त्यांचे स्तूप आहेत, त्या ठिकाणी त्यांचे विहार आहेत, त्या ठिकाणी त्यांचे स्टॅच्यू आहेत आणि वेगवेगळ्या मुद्रांमधले त्यांचे फोटो आहेत।
आता आपण बघायचं ठरवलं तर गौतम बुद्धांबद्दल भरपूर काय काय पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. म्हणजे जसं मी तुम्हाला रामदास स्वामींबद्दल सांगितलं होतं त्याच पद्धतीने गौतम बुद्धांबद्दल पण भरपूर लिखाण आहे. पण आपण या ठिकाणी थोडक्यात बघणार आहोत. आता इथे 8:30 झालेलेच आहेत. असं तर गौतम बुद्धांची शिकवण फार महत्त्वाची आहे. त्यांचा राजा शुद्धोधन आणि मायादेवी यांचे ते सुपुत्र ज्यांचं नाव होतं सिद्धार्थ, पण त्यांची जी आई होती दुसरी की गौतमी, म्हणून तिचा पुत्र म्हणून गौतम बुद्धांना गौतम म्हणून सुद्धा ओळखलं जातं. आणि यांच्याबद्दल एका वाक्यात सांगायचं म्हटलं तर बौद्ध धर्माचे संस्थापक, वास्तविक राजपुत्र, म्हणजे घरामध्ये सगळी सुख पूर्णपणे भरलेली, तरीसुद्धा अशा स्थितीत इतके श्रीमंत असताना सुद्धा वैराग्य येणं किती कठीण आहे. ज्यांच्याकडे काही नसतं त्यांना पटकन वैराग्य येतं, पण सगळं असून सुद्धा वैराग्य येणं याला ईश्वरी कृपाच पाहिजे. आणि तसं वैराग्य लहान वयातच त्यांना आलेलं होतं. तुम्हाला माहिती आहे की त्यांनी जेव्हा ते आपल्या सारथ्याला घेऊन बग्गीतून गेले बाहेर राज्यात फेरफटका मारायला, तेव्हा त्यांनी 3 दृश्य बघितली. एक म्हणजे म्हातारा मनुष्य बघितला, दुसरा एक रोगी बघितला, जर्जर रोगी, आणि तिसरा बघितला प्रेत यात्रा. हे तिन्हीच्या मागे त्यांना बघितल्यावर असं वाटलं की बघून त्यांना खूप वाईट वाटलं की म्हणजे आपण राजपुत्र होतो, आपल्याला पण हे सगळं आहे का. तेव्हा त्यांनी सांगितलं त्यांच्या सेवकांनी की तुम्ही राजा असले तरी तुम्हाला पण हे सगळं आहे. म्हातारपण तुम्हाला आहे, रोग तुम्हाला आहेत, आणि तिसरं म्हणजे प्रेत यात्रा पण सगळ्यांची निघणार आहे. कारण आएगा सो जाएगा राजा रंक फकीर. तेव्हा त्यांना खूप वाईट वाटलं की हे सगळं ही मंडळी दुःख का भोगतायत. या दुःखाला काहीतरी कारण त्यांनी असलं पाहिजे आणि ते त्यांनी शोधून काढलेलं आहे. असो तर या गौतम बुद्धांबद्दल आपल्याला सांगायचं झालं तर गौतम बुद्ध आपल्याला काय सांगतात की बघा, जे कोणी एकटे असतील, म्हणजे कोणाला आई वडील नसतील, कोणाला गुरुदेव सोडून गेले असतील, अशी जी एकटी मंडळी आहेत, तर त्यांना त्यांनी एक छान सल्ला दिलेला आहे की तुम्ही बिलकुल घाबरून जाऊ नका. तुम्ही एकटं असणं म्हणजे तुम्ही समजायचं की मी ताकदवान आहे. म्हणजे काही जण एकटे असतात ते मनाने थोडे खचतात पुढे काय होणार म्हणून, पण ज्यांना सगळे आहेत ते सुद्धा खचतायत. ज्यांना घरात सगळी माणसं असून सुद्धा ते सुद्धा वेगळ्या प्रकारे हैराण आहेत. थोडक्यात सांगायचं झालं तर रामदास स्वामींच्या नियमाप्रमाणे जगी सर्व सुखी असा कोण आहे, कोणी आपल्याला असं शोधता येणार नाही. म्हणून त्यांनी गौतम बुद्धांनी सांगितलेलं आहे तुम्ही एकटे जरी असला तर तुम्ही समजा की मी ताकदवान आहे आणि ही ईश्वराची योजना आहे, त्याने माझ्यासाठी काहीतरी प्लॅन केलेला आहे. कारण ते सांगतात की स्मशानातसुद्धा माणूस एकटाच जळतो, त्याच्यावर कोणी जात नाही. दुसरी गोष्ट त्यांनी सांगितलं सिंहासनावर सुद्धा आपल्याला एकट्यालाच बसावं लागतं आणि शिकार करताना सुद्धा आपल्याला एकट्यालाच करावी लागते. म्हणजे या ठिकाणी एकटीच ही मंडळी सगळी असतात तर तुम्हाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे. म्हणजे त्यांनी एकटं राहणाऱ्यांना असा दिलासा दिलेला आहे. आणि दुसरं म्हणजे ते पुढे म्हणतात की सफल जीवन जर जगायचं असेल तर 5 गोष्टी तुम्ही मनातून काढून टाकल्या पाहिजेत. बघा, व्यवहारामध्ये आपल्याला दुःख का होतं त्याच गोष्टी त्यांनी इथे या ठिकाणी सांगितलेल्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे माणसाला वाटतं की मी जे काय करतोय त्याच्याबद्दल लोक काय म्हणतील, ही त्याला भीती असते आतमध्ये की लोक काय म्हणतील. मी तर करतोय पण लोक काय म्हणतील. तर त्यांनी सांगितलं ही गोष्ट आधी मनातून काढून टाका, लोकांना महत्त्व देऊ नका.
कारण आपले महाराज पण नेहमी सांगायचे, मला सांगायचे, आपल्याला जर काही कोणी काय बोललं आणि आपण महाराजांना बोललो की महाराज म्हणायचे, अरे बाई, लोक म्हणजे ओक, ते ओकायचंच काम करतात म्हणून त्यांना लोक म्हणतात. अरे म्हणाले, आपल्याला जर ओक झाली तर आपण त्याच्याकडे सारखं बघतो का? नाही. एकदा बघितलं झालं, परत आपण दृष्टी टाकत नाही. त्याप्रमाणे त्यांना किंमत देऊन मनातून काढून टाक, बाजूला कर. एका वाक्यात. अहो महाराज मला म्हणाले, बघ तू या ठिकाणी माझ्याकडे बघून आलेली आहेस ना, मग आता माझ्याकडे बघूनच राहा. अरे म्हणाले, उद्या तुझं लग्न झालं असतं तर नवऱ्याकडे बघून सगळ्यांना सहन केलं असतंच ना. सासू सासरे दीर नंदा सगळ्यांना सहन केलं असतं. कुणाकडे बघून? एका नवऱ्याकडे बघून. तसं माझ्याकडे बघून या सगळ्यांना सहन कर. इतकं छान उदाहरण महाराजांनी दिलं. मला खरोखर पटलं की या सगळ्या ज्या आपल्या ठिकाणी भगिनी बसल्यात, यांना काय त्रास नसेल घरात. एकाकडे बघून त्या विसरतात. आपला जोडीदार चांगला हवा. तसं या ठिकाणी महाराज म्हणाले, माझ्याकडे बघून माफ कर आणि ते सहन करण्याची ताकद मी देतो तुला, पण यांना डोक्यातून आधी पहिले काढून टाक. तेच या ठिकाणी गौतम बुद्धांनी सांगितलंय की लोक काय म्हणतील हे आधी पहिलं मनातून काढून टाका. दुसरं गोष्ट काय ते सांगतात, आम्हाला वेळ नाही. म्हणजे तुमचा परमार्थ ऐकायला, तुमचा सत्संग ऐकायला आम्हाला वेळ नाही. ते सुद्धा डोक्यातून काढून टाका ते म्हणतात. काही लोक आपल्याला सांगतात, आता या भगिनी सांगत असतील ना शेजारच्यांना वगैरे, अहो चला आमचा सत्संग, आमच्या महाराजांचं किती छान असं तिथे बघायला चला. आम्हाला वेळ नाही. त्यांचा विचार करत बसू नका. त्यांना आपण डोक्यातून काढून टाका. कारण खरं जर आपण बघितलं, आम्हाला वेळ नाही तुम्ही इतकं इझी सांगता, पण एखाद्याला जर आजार येणार असेल तुम्हाला सांगून येतो. एखाद्याला मृत्यू येणार असेल तर तुम्ही सांगता नाही 2 वर्ष माझं काम आहेत अजून, त्याला थांबवता नाही. आजार येणार असेल थांबवता नाही. म्हणजे कुठलीही गोष्ट तुमच्या हातात नाही. मग तुम्ही इथे कसं म्हणता आम्हाला वेळ नाही म्हणून? असो, म्हणजे ही सुद्धा गोष्ट तुम्ही डोक्यातून काढून टाका. आणि तिसरी त्यांनी काय सांगितलेलं आहे की नशीब, माझं नशीबच खराब आहे की मला घरातली मंडळी अशी मिळाली, हे माझं नशीबच खराब आहे असं काही लोक म्हणतात. किंवा मी जे जे काही प्रयत्न करतो पण त्यात सफलता येत नाही, यामध्ये माझंच नशीब खराब आहे. नशीबाला दोष देऊ नका. प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्याशिवाय काय मिळेल का तुम्हाला? प्रयत्न करायलाच पाहिजे. आधी समर्थांनी म्हटलेलं आहे, आधी फळ, आधी क्रिया नंतर फळ. ते नाही ते सगळं निष्फळ म्हटलेलं आहे त्यांनी. प्रयत्न करायला पाहिजे आधी. महाराज म्हणाले, प्रयत्नांती परमेश्वर. प्रयत्न केल्यानंतर अंती परमेश्वर भेटतोच भेटतो. हे शास्त्र वचन आहे. म्हणजे ही मंडळी आपल्याला असं सांगतात. दुसरं सांगतात, हे नशिबाला दोष देतात. तिसरं सांगतात की माझ्याकडून हे होणारच नाही. गौतम बुद्धाने 5 गोष्टी सांगितल्या. काही सांगतात माझ्याकडून हे होणारच नाही, हैराण होऊन सांगतात माझ्याकडून होणार नाही. आता इथे भाजी करायला जर कोण नाही आलं तर सगळे बसणारे काय म्हणतात माहिती आहे, माझ्याकडून होणार नाही, मी कधी एवढं केलेलं नाही. असं म्हणणं चुकीचं आहे. भ्याकडपणाचं लक्षण आहे. अरे 2 माणसांचं जेवण करणं काय आणि 100 माणसांचं जेवण एकच, पद्धत एकच आहे. मला जर कोणी सांगितलं की ताई मी करते इथे कार्यक्रम, तुम्ही जा जेवण करायला, मी आनंदाने जाईन. पण तुमच्या लोकांची उत्तरं मी बघितलेली. मी आधी केले, आम्ही 2 जण, आम्ही 4च माणसांचं जेवण करतो, आम्हाला नाही येणार. ही मुलं पण लगेच हैराण होतात, काय तर मंगेशी बाबा आले नाही कसं होणार. पण आता तयार झालेले आहेत ते, मी तयार केलेलं आहे त्याला.
अरे काय तीच आमटी, तोच भात, तेच सगळं, तीच फोडणी आणि तेच काय घाबरता? करा ना देवाचं नाव घेऊन. आणि आता तर टेस्टी जेवण करतात. मला खाणारे लोक सांगतात भाजी छान होती, भात चांगला शिजला होता. हळूहळू सगळं येतं. म्हणजे माझ्याकडून होणार नाही हे शब्द डोक्यातून काढून टाका. गौतम बुद्धाने आपल्याला काय काय प्रकारे सांभाळलं आहे बघा. आणि ते म्हणतात अशा अनेक गोष्टी जर तुम्ही तुमचं जीवन तुम्हाला सफल करायचं असेल तर तुम्ही आधी पहिलं डोक्यातून काढून टाका, पुसून टाका, त्याला कमी महत्त्व द्या. आणि याच्या पुढे ते सांगतात की तुम्हाला कोमल बनायला सांगतात. कठोर होऊ नका, कोमल बना. आता कोमल आणि कठोर दोन्ही वेगवेगळे शब्द आहेत, अपोजिट शब्द आहेत. एक कोमल आणि एक एकदम कठोर. तर ते त्यांनी उदाहरण छान दिलं आहे गौतम बुद्धांनी की आपली जीभ, ही जीभ जन्माला येताना बरोबर येते, जन्माला येताना आपल्या बरोबर येते आणि जाताना सुद्धा आपल्या बरोबरच जाते. तर ती म्हणते का नाही असं तुम्ही आता जा, माझं काम संपलं, मी बाजूला जाते. बरोबर येते, बरोबर जाते, कारण ती कोमल आहे, कोमल. याच्या उलट त्याने उदाहरण दिलं दाताचं. आपल्या तोंडातले दात हे जन्माच्या आधी नसतात, जन्म झाल्यावर सुद्धा येत नाहीत, काही दिवसांनी येतात, काही वर्षांनी, आणि मरायच्या आधी पुन्हा जातात निघून. ते तुमच्याबरोबर जातात का? बघा, मेजॉरिटी सगळ्यांचे जातात आणि नंतर माणसं देह सोडतात. दात बीत सगळे निघून जातात त्यांच्या जागेवरून. म्हणून त्यांनी सांगितलं कारण ते कठोर आहेत. मग तुम्हाला त्यांनी काय सल्ला दिला आहे, कठोर व्हायचं का कोमल व्हायचं? तर ते म्हणतात तुम्ही कोमल व्हा, कठोर होऊ नका. आणि कोमल हे कशाचं उदाहरण आहे? फुलाचं. आणि कठोरता हे कशाचं उदाहरण आहे? दगडाचं. दगडावर किती प्रक्रिया करा, दगड तो दगड, मग तो नदीतला दगड असू दे, फोडून बघा, आत काही पाणी जात नाही. आणि फूल कोमल, कुठलंही फूल घ्या. म्हणजे ते म्हणतात की तुम्हाला असं कोमल राहायला पाहिजे आणि या पद्धतीने तुम्ही तुमचं जीवनाची यात्रा करायला पाहिजे. झाडाकडे जर आपण बघितलं, मोठं झाड असेल तर झाडाची पानं रोज पडतात, पडतात ना. तुमच्या दारातल्या झाडाची पण पडतात, तुम्ही झाडून काढता, परत दुसऱ्या दिवशी पडतात. तर पडलेल्या पानाबद्दल झाड कधी खेद करतं का? नाही. पडली, गेली, संपली. आणि नवीन पानं निर्माण करायचं त्याचं चालू असतं काम. आपण पडलेल्या पानाबद्दल किती शोक करतो. आता ते झाडाचं पान, आपली गेलेली माणसं आपण किती शोक करतो, आयुष्यभर त्यांची आठवण काढतो. म्हणजे डोक्यातून जातं का आपल्या? नाही. झाडाने असं केलं तर पानं यायची बंदच होऊन जातील. पण झाडाकडे बघितल्यानंतर आपण जर नीट बारकाईने कोणी अभ्यास केलेला आहे का याचा सांगा मला. आपल्या सगळ्यांच्या घरी झाडं आहेत, सगळे आपण झाडाचं सेवा करतो, पाणी घालतो, सगळं काही करतो. पण आपल्या डोक्यात हे आलेलं होतं का आधी की झाडाची पानं पडतात तर झाडाला काही खेद आहे का? नाही. नवीन पानं निर्माण करायकडे त्याचं लक्ष असतं आणि नवीन पानं निर्माण करून आपल्याला ते एक प्रकारे संदेश देत असतात. आता आपण इथे गौतम बुद्धाने एक छान उदाहरण दिलेलं आहे की एक होडी दाखवली, अशी होडी, आणि त्या होडीमध्ये एवढं सामान भरलेलं आहे की होडी उलटी झालेली आहे. अर्धी होडी पाण्यात, अर्धी वरती. कशामुळे? बोजा जास्त झाल्यामुळे. आता बोजा जास्त झाल्यामुळे होडी बुडणारच. तसं तुम्ही मनामध्ये सुद्धा बोजा ठेवला जास्ती तर तो मनाला सहन होईल का? नाही. मग बोजा कमी करायला पाहिजे. बोजा म्हणजे काय? विचार, विचारांचा बोजा. आता तुम्ही बाकी काय गोष्टी घेऊन जात असाल तर तुम्हाला तो बोजा कमी केल्याशिवाय नाही तर दमायला होईल तुम्हाला. बघा, एकाने काय केलं, महाराजांची आरती चालू होती आणि तो मला म्हणाला, ताई
तुम्ही किती सावकाश घंटा वाजवता, मी वाजवतो बघा. आणि वाजवायला सुरुवात केली. आरती, आपली आरती तुम्हाला माहिती आहे, आरती काढा सिद्धा 4 कडव्याची, पुन्हा सिद्धरामेश्वर महाराजांची 3 कडव्याची, पुन्हा जय गुरु सुखसाहिता, हे सगळं तोपर्यंत आणि जे जोरात चालू केलं, एकच महाराजांची आरती होईपर्यंत डावून हात दुखायला लागला. आणि दुसऱ्या हाताने डाव्या हाताने वाजवता येईना, थांबला आपोआप. कारण काय, बोजा, हाताला बोजा द्यायला लागला, वजन द्यायला लागला हाताला. तर असं करून आपल्याला चालेल का? हळूहळू हळू जर आपण वाजवलं तर शेवटपर्यंत आपण घंटा वाजवू शकतो. तुम्ही प्रयोग करून बघा. शेर्पा तेनसिंग जेव्हा हिमालयावर चढला तेव्हा त्याच्या पाठीवर आधी काय काय बोजा होता ठेवलेला, ते घेऊन चढत होता. पण जसजसा वरती जायला लागला तसं त्याला कळायला लागलं की हा आपल्याला बोजाच अडसर आहे सगळा. म्हणून त्याने पाण्याची बाटली फेकली. मग काय थोडंसं काय हे होतं, ड्रेस बीस होता तो फेकला. हळूहळू हळू सगळं सामान फेकलं आपल्या पाठीवरचं, सरळ गेला निघून वरती आणि झेंडा लावून आला. केव्हा? बोजा कमी केल्याबरोबर. बोजा ठेवून चढता आलं असतं का? नाही. मग आपल्याला हा संसाराचा बोजा ठेवून चढता येईल का? संसार आधी तुमचा घाट, तुमचं म्हणजे आमचं पण. तुम्ही म्हणाल आम्हाला नावं ठेवता का? अहो, जन्माला आलेल्या प्रत्येकाला संसार आहे. मला सुद्धा भात करावा लागतो, भाजी करावी लागतो. हा संसार नाही तर काय? हा कसा आहे? घाट, अवघड डोंगर घाट. आणि तो चढताना जर बोजे घेऊन चढलं तर काय परिस्थिती होईल? अहो, एक जावई होता एक, आणि त्या जावयाला सासू सासऱ्यांनी आमंत्रण दिलं तिकडच्या मुलीकडच्या की या जावई बापू आमच्याकडे दिवाळीला. बरं येतो म्हणाले. यांना खुश झाले, निघाले जायला. आता जायला निघाले, दिवाळीला जातो म्हटल्यानंतर काय, यांचे कपडे चांगले चांगले भारी बरोबर घेऊन, नंतर तिकडे त्यांना काय काय द्यायला घेऊन, सामान, खाणं पिणं, दिवाळीचं खाऊ सगळं घोड्यावर. बरं का हे सगळं. जावई घोडेस्वार होते, त्यांचा घोडा होता स्वतःचा. ते म्हणाले कारने काय जातं, घोड्यावर बसून जायचं. लग्नातली आठवण आली असेल घोड्यावर बसल्याची, म्हणून जावई म्हणून घोड्यावर बसूनच जाऊया. म्हणून त्यांनी काय केलं, घोड्यावर बसले, सगळं सामान घोड्यावर लावलं साईडला आणि बसले. आता सामान झालं घोड्याला जास्त. आता जावईंचं वजन, त्याच्यात सामानाचं वजन, त्याच्यात खाण्यापिण्याचं वजन, घोडा जरा स्लो झाला. तेव्हा त्यांनी बघितलं, अरे अरे म्हणे आपला घोडा काय आता पळत नाही आहे, कारण त्याला बोजा झाला, बोजा. म्हणून त्यांनी काय केलं, जावयांनी तो सगळा बोजा आपल्या पाठीवर टाकला आणि बसला घोड्यावर. खाली काढेल ना, बोजा कमी करेल ना, तो नाही केला त्यांनी. घोड्याच्या अंगावरचा काढला आणि स्वतःच्या अंगावर घेतला. सगळ्या पाठीला पिशव्याच पिशव्या. आणि असा बसला जावई आयटीत. आता थोडा वेळ झाल्यावर जावईची लागली ना कंबर दुखायला आणि पाठ दुखायला. कसं बसं घर आलं, गाव आलं. जावई उतरला आणि तिकडे गेल्यावर काय, सामान काढायला सुद्धा ताकद नाही. त्यांनी तिकडे जाऊन सांगितलं त्यांच्या घरात. अहो म्हणाले ते सामान आमचं आणा आतमध्ये. अहो म्हणाले पण कसा झाला तुमचा प्रवास? ते काय विचारू नका, मरायची पाळी आली आहे. असं का? अहो म्हणाले घोड्याला त्रास होईल म्हणून मी माझ्या पाठीवर घेतलं सामान आणि आलो इथे, काय करू मग? अरे वेड्या जावई म्हणाले, तुझ्या पाठीवर घेतलंच तरीसुद्धा तुझं वजन, पाठीवरचं वजन परत आहे तेवढंच आहे ना, कमी कुठे झालं? असं का म्हणाला? म्हणजे हा जर बोजा कळला नाही आम्हाला आणि असा जर वेडेपणा आम्ही केला तर त्याचं काय होईल? गौतम बुद्धांनी सांगितल्याप्रमाणे जसं बोटीला बोजा जास्त झाल्यामुळे बोट बुडाली, तसं स्वामी रामकृष्णांनी पण सांगितलं आहे की पाण्यातून बोट चालते तोपर्यंत ठीक आहे होडी, पण होडीत जर पाणी आलं तर होडी बुडणार हे 100% समजून जा. म्हणजे रात्रंदिवस जर आपल्या मनामध्ये संसार घोळायला लागला, समजून जायचं आपली होडी बुडणार थोड्या दिवसात. संसार तर सगळ्या नाही, पण रात्रंदिवस जर तुम्ही आठवण काढता राहिला त्याची तर काय होईल हो? मनावर बोजा येणार नाही का?
म्हणजे संत आम्हाला छोट्या छोट्या उदाहरणावरून किती काय काय शिकवतात बघा. म्हणजे कोणाकडे काय मागायचं, तसं त्यांनी सांगितलं की हा बोजा तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल तर मनावरचा बोजा, शरीरावरचा बोजा, हातातला बोजा हा सगळा कमी केला पाहिजे आणि तुम्ही निवांतपणे शांतपणे त्याचा विचार केला पाहिजे. आणि हे असं एक मला एक गंमत तुम्हाला सांगावीशी वाटते की एक बाई आली बरं का, बाई, आणि ती काय सांगायला लागली. बाई म्हणजे मुलगी होती, लग्नाच्या वयाची मुलगी. ती सांगायला लागली मला गाड्या नको, गाड्या कार, मला गाड्या नको, मला बंगला नको, मला भारी कपडे नको, मला राहायला घर नको, मला लाखो कोट्यावधी रुपयाची इस्टेट नको. सगळ्यांना वाटलं म्हणजे काय हिला पाहिजे काय. मग ती हळूच म्हणाली प्रत्येक देवाने फक्त मला 1 रुपया द्यावा, प्रत्येक देवाने मला फक्त 1 रुपया द्यावा. देव किती? 33 कोटी. आणि 33 कोटी देवानी जर 1-1 रुपया दिला तर किती कोटी झाले हो. म्हणजे मागितले किती? 33 कोटी. सांगायची भाषा काय? प्रत्येक देवानी फक्त 1च रुपया द्यायचा, जास्ती नाही, मला बाकी काही नको. ते आम्हाला एक स्वामी आणले होते महाराजांनी शिकवायला. त्यांनी एक उदाहरण सांगितलं की मी एकाकडे गेलो तर म्हणे, ते म्हणाले आमचे वडील फक्त एवढं दूध पितात फक्त. ते म्हणाले आमचे वडील पण एवढं दूध पितात, हात करून दाखवलं एवढंच पितात. आता एवढंच हे केवढं झालं. म्हणजे सांगायची गंमत तशीच झाली या मुलीची. काही नको म्हणून सांगितलं फक्त 1-1 रुपया. पण आपण हिशोब केला 33 कोटी देव आहेत ना या जगात, तर 33 कोटी मागितले तिने. आता देवानं पण बरं आहे ना हो, 1च रुपया द्यायचा आहे, पण सगळ्याच्या सगळ्यांनी द्यायचे. म्हणजे असे हे सगळे देवाकडे काय मागायचं काहीच कळत नाही. म्हणून रमण महर्षी म्हणाले, अरुणाचलला जे रमण महर्षीचा आश्रम आहे ते रमण महर्षी म्हणतात की एक सोडून बाकी किती गोष्टीचं तुम्हाला ज्ञान झालं, नो यूज. एक सोडून म्हणजे एक आत्मज्ञान सोडून बाकी किती गोष्टींचं तुम्हाला अगदी भरपूर ज्ञान जरी असलं तरी संतांच्या भाषेत म्हणते मी, बाहेर व्यवहारात म्हणत नाही. नो यूज, काही उपयोग नाही. नाना शास्त्र पठेन लोको नाना दैवत पूजनम आत्मज्ञानम विना पार्थ सर्व कर्म निरर्थकम. एक आत्मज्ञान नसेल सगळी कर्म निरर्थक, सगळी पूजा निरर्थक, सगळं जे जे काय केलं ते सगळं निरर्थक. म्हणून आपले महाराज काय सांगायचे, एक जाने तो सब जाने, एक नाही जाने तो कुछ भी नाही जाने. आता या मंडळीने विचारा, भात करताना काय सारखं चमच्याने करताना बघता का? या शिजलाय का, परत टाकला, परत काढला, शिजला बघता. मग काय करता? एकच शीत झालंय का बघता, तसं झाला भात. तसं एक जाने तो सब जाने, एक नाही जाने तो कुछ भी नाही जाने. म्हणजे संतांच्या भाषेत आत्मज्ञान तुम्हाला झालं पाहिजे आणि आत्मज्ञानानेच तुमचं खरं कल्याण होईल. आत्मज्ञानानेच तुमची जन्ममरणाचा फेरा पण वाचेल आणि ज्याला मोक्ष म्हटले त्या मोक्षापर्यंत तो माणूस जाऊन पोचेल. म्हणजे हे सगळं करायला गौतम बुद्धांनी काय सांगितलं आपल्याला. एक बाई त्यांच्याकडे आली आणि तिच्यावर एक माणूस पण होता. त्यांनी सांगितलं, महाराज म्हणाले आम्हाला दुःख सोडतच नाही, काय दुःख आमच्या पाठी लागली आहेत, एका पाठोपाठ एक दुःख येत आहेत. तेव्हा ते म्हणाले त्याला कारणीभूत तुम्हीच आहात. कसं काय? अहो म्हणाले तुम्ही दुःखाला पकडून धरलंय म्हणून ते जास्त पाठी लागतात, सोडून द्या. म्हणजे त्याची काळजी करू नका, सोडून द्या, आपोआप जातील निघून. त्याने उदाहरण काय दिलं गौतम बुद्धांनी की
जळता निखारा किंवा जळतं लाकूड जर तुम्ही हातात धरलं तर काय होईल? चटका लागेल. मग तुम्हाला जर सुखी व्हायचं असेल, हात वाचवायचा असेल तर काय करायचं? सोडून द्यायचं, फेकून द्यायचं. हातातून फेकून दिलं जळतं लाकूड की तुमचा हात परत शाबूत राहतो आणि परत तुम्हाला आनंद होतो. तसं ही दुःख तुम्ही सगळी सोडून द्या. तुम्ही जवळ घेतलेत, कवटाळताय रात्रंदिवस, मला हे नाही, मला ते नाही, मला ते नाही, मला ते नाही. त्यामुळे ती जास्त पाठी लागतात. बघा, स्वामी विवेकानंद एकदा रस्त्याने चाललेले होते आणि त्यांनी मागे वळून बघितलं तर माकडांचा थवाच त्यांच्या पाठी लागला. माकडं त्यांच्या पाठीच लागले. ते पळतात पुढे, माकडं पाठी. तेव्हा त्यांना रस्त्यात एक साधू भेटले. अरे म्हणाले, पळतोस का? अहो म्हणाले, बघा ना माझ्या मागे किती माकडं लागलेत. अरे म्हणाले, त्या माकडांना काय घाबरतोस? तू उलटा फिर आणि त्यांच्या पाठी लाग. आणि ते उलटे फिरले आणि माकडांच्याच पाठी लागले. सगळी माकडं पुढे पळायला लागली, सगळी पुढे पळायला लागली आणि एकटे मागे. आणि माकडांची 10 माकडं होती, ती सगळी पुढे पळायला लागली. त्यांना वाटलं हा पाठी लागला आपल्या आता. मग ते घाबरून पळायला लागले. मग काय किती सिक्रेट सांगितलं साधूंनी. अरे कशाला घाबरतो आणि दमतो? पळून पळून पडशील खाली. त्याच्यापेक्षा मी तुला एक युक्ती सांगतो. आणि ती युक्ती म्हणजे तू त्यांच्या पाठी लाग. म्हणजे ते पण मागे वळून वळून बघतील हा गेला की नाही. तसं आपण सुद्धा जास्त कशाच्या पाठी लागलं पाहिजे हे आपल्याला कळलं पाहिजे. महाराज आपल्याला सांगायचे. मी पण तुम्हाला एक सिक्रेट सांगतो. काय सिक्रेट सांगितलं महाराजांनी? तुला तुझी देतो खूण जेणे होय समाधान. तुला मी तुझी एकच खूण देतो ज्याच्याने तुला समाधान होईल. कुठलं? अहम आत्मा स्वानंद घन अजन्मा तो तूची जाण ये विषयी संदेह ब्रह्म धरूची नको. अरे तो आत्मा तूच आहे आणि त्याच्याबद्दल संशय धरूच नको. काढून टाक सगळं डोक्याने. तू स्वतःच ते आहेस, तेच तू आहेस. आपण शास्त्र वाचतो हे सगळं वाचण्यासाठी, एवढं कळण्यासाठी आपण किती शास्त्र वाचतो. पण महाराज काय म्हणायचे? अरे मीला शोधायला निघालाय तुम्ही काशीला. एका रस्त्यात भेटला, कुठे चालला? मीला शोधायला चालला. अरे तूच आहेस ना. शोधायला काय चालला का नाही? तेच तू आहेस. किती सोपं. महाराजांच्या व्याख्या इतक्या सोप्या. काय तुम्हाला शास्त्र वाचायची गरज नाही. मला आमचे भाऊ म्हणाले, अमुक अमुक पुस्तकात असं लिहिलं आहे, तमुक पुस्तकात असं लिहिलं आहे, तू वाच ना जरा प्रवचनसाठी. अरे म्हटलं काय किती या जगात एवढी शास्त्र आहेत की आयुष्य पुरणार नाही. आयुष्य पुरेना सर्वथा अंतरी संशयाची व्यथा वाढवची लागे. जास्त वाचन पण बरं नाही. मी एकदा वाचायला बसली रात्री. महाराज आले. अरे काय करते? वाचते, अभ्यास करते. अरे वाचून वाच, मरू नको. कळलं तुम्हाला? वाचून वाचा, मरू नका. किती सोपं सांगितलं की त्याच्यातलं काय आहे तुला निवडता आलं पाहिजे. काय फाफड वाचत बसले रात्रंदिवस. मी कधी कधी ते पुस्तकं वाचायचा पण कंटाळा येतो. तर काय हे तर आपल्याला कळलेलं आहे, महाराजांनी सांगितलेलं आहे. एक जाणवतं बस, सगळंच आणलं. आपल्या पुढे उदाहरण नाही, एकच शीत सगळा बाद झालेला आहे. पण काय निवडायचं हे समजलं पाहिजे. त्या बायका तांदूळ निवडत होत्या. महाराज आले, म्हणाले, ए बायांनो काय करताय? म्हणाले, तांदूळ निवडतोय. अरे वेड्या बायकांनो, खडे निवडतोय. सांगा तांदूळ कुठे निवडताय? खडे निवडून काढून टाका. तांदूळ निवडतोय म्हणे. म्हणजे आपली भाषा बोलण्याची कशी आहे बघा. खडे निवडतोय असं बोला. म्हणजे तांदूळ निवडून तुम्ही बाहेर टाकणार, खाली काय राहतील? हे आपल्याला गुरूंनी सांगितलं. तसं यासाठी आपल्याला प्रत्येकाला गुरु मिळणं खूप आवश्यक आहे आणि गुरूंचा सहवास मिळणं आवश्यक आहे. नुसतं गुरूंचं नाम घेतलं झालं नाही काम आपलं. पुन्हा पुन्हा हा सहवास मिळाला पाहिजे. आणि जसजसा तुम्हाला सहवास जास्त मिळेल तसतसं ते घट्ट होत जाईल. मला पण आधी सुरुवातीला मठात गेल्यानंतर ह्याच्यात काय हे वाटत नव्हतं. म्हणजे ठीक आहे, महाराज म्हणजे प्रवचन कर, तुझी
हे चांगली आहे मेमरी. मी सांगायचे नाही नाही बाबा, एवढी माणसं बघितल्यावर मला तर भीतीच वाटेल. अरे तू कशाला काळजी करते, मी शेजारी आहे ना. नाही तुमची शिष्य मला काय चुकलं माझं तर मला हसतील. अरे म्हणाले मी सांगतो नवीन आहे पोपट, आत्ता बोलायला लागलाय, तू कशाला काळजी करते बोल. आई सांगते ना मुलाला, तू पडणार नाही, मी बोट धरलंय, चल तू. लहान मुलांना चालवतात आई, तसं महाराज सांगितलं मी बोट पकडलंय, घाबरू नको, चल. असं करत 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 इथपर्यंत आलो. 46 वर्षाचा सहवास. म्हणून तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगते की सत्संग चुकवायचा नाही. सत्संगात आल्यानंतर इथे जो आनंद मिळतो बघा. मगाशी मला ही जी ते काय लावलं होतं ना आतमध्ये कापूर बिपूर, त्याचा वासाने असं डोकं दुखायला लागलं माझं. म्हटलं काय आता प्रवचन वगैरे होईल की नाही. सगळं ते मी बटणं बंद केली ती याची आणि दरवाजा उघडा ठेवून मी बसले. म्हणजे असं मला मळमळत होतं मगाशी, प्रवचन करू शकेल की नाही मी आज. अरे पण काय इथे बसल्यावर आपला ताबा स्वामी घेतात. ते सगळं गेलं आणि अजून 1 तास मी करू शकेन. घाबरू नका, तुम्हाला आता जेवायला सोडणार आहे, पण मी करू शकेन. आणि ही सगळी ताकद आपल्याला इकडून मिळते, स्वामींकडून मिळते. म्हणून स्वामींकडे तुम्ही पुन्हा पुन्हा या. बघा तुम्ही, कृपा कृपा म्हणजे काय. सगळे म्हणतात आमच्यावर कृपा करा कृपा करा. अरे कृपा म्हणजे काय, पण कर आणि पहा. आधी तू स्वतः कर आणि मग काय चमत्कार होतो तो. आपण करायचं काहीच नाही, नुसतं चमत्कार पाहिजे तुम्हाला. आधी आपण करायचं मनपूर्वक. आजारी असलो तरी महाराजांचं स्मरण ठेवायचं. माझ्या ऑपरेशनला वेळेला मी महाराजांना माझी इच्छा सांगून टाकली. याच्यासाठी आपल्याला जगायचं आहे, नाही तर बाकी गोष्टी जग बघून झालं आपलं. इंटरेस्ट नाही आहे, फक्त केवळ तुमच्यासाठी. म्हणून आपल्याला जगवा अशी इच्छा सांगून टाकली महाराजांना. त्यांच्याकडे नोंदवून टाकली आणि गेलो आतमध्ये. ते डॉक्टर म्हणाले यांनी चांगलं सहकार्य दिलं. मग घाबरायची गरज काय. आपलं संकल्प आपला सांगून टाकला, आपली इच्छा सांगून टाकली त्यांना, मग कशाला काळजी करायची, बिनधास्त आली. तसं आपलं सगळं कार्य करत असताना गौतम बुद्धांनी जसं बघा एवढं राजपुत्र असून सगळ्यावर लात मारून आणि त्यांना किती दिव्यातून जावं लागलं, किती परीक्षा झाल्या लोकांकडून त्यांच्या, तरी पण ते कशालाही घाबरलेले नाहीत. चालू ठेवलं त्यांनी पुढे जायचं. त्यांच्या मनात एक क्षण असं आलं होतं की परत जाऊया का, आता परत मागे वळून जाऊया का. पण त्यांनी ते एक बघितलं की एक झाडावर किडा चढत होता आणि वारा आला आणि तो वाऱ्याने तो किडा पडला. परत किड्यांनी प्रयत्न केले, परत चढायला लागला, थोडंसं वरती गेला, परत वारा आला, परत पडला. असं जवळजवळ 7 वेळा झालं. पण किड्याने काय प्रयत्न सोडले नाहीत. किडा 7व्या वेळेला वरती जाऊन पोहोचला. चिकाटी. किड्याच्या उदाहरणावरून आपल्याला काय कळते, चिकाटी. आणि लगेच त्यांना स्ट्राईक झालं गौतम बुद्धांना. नाही, आपण सुद्धा हा क्षुद्र किडा जर 7 वेळा प्रयत्न करतो तर आपण तर बुद्धिमान आहोत. आपण किती वेळा प्रयत्न करायला पाहिजे. हैराण होऊन काय काम, हैराण होणं कामाचंच नाही, करत राहायचं. उलट संतांनी काय म्हटलं माहिती का इथे गौतम बुद्धांनी, की तुम्ही एकटे असाल तर तुम्हाला वाटतं अरे झाला आमचा एंड झाला, आता आम्हाला सगळ्यांनी हैराण केलं, आता आमचा एंड. जसं तुम्ही पिक्चर बघायला जाता आणि पिक्चर बघितल्यानंतर येतं शेवटी द एंड. द एंड याचा अर्थ काय, पिक्चर संपला, घरी जाता. तसं आपल्याला बाकीच्यांना वाटतं की आमचं पण आता एंड आहे. पण इथे गौतम बुद्धांनी सांगितलं आहे तुम्ही घाबरू नका, स्वतःला भाग्यवान समजा. कारण जे युनिवर्स आहे ते युनिवर्स काय करतं, तुम्हाला पहिला आधी एकटं पाडतं. कारण तुम्हाला त्याला पुढे न्यायचं आहे, तुम्हाला त्याला स्पेशल सिक्युरिटी द्यायची आहे. त्यामुळे तो काय करतो, तुम्हाला एकटं पाडतो. हैराण झालं तर जाता आपोआप निघून,
पण जर चिकाटीने असं गौतम बुद्धांसारखं गेला पुढे तर ते युनिवर्स काय करतं, ते तुमची पुढची व्यवस्था करून देतं. ते तुमची चिकाटी बघून ते तुम्हाला अशा व्यक्ती भेटवून देतं की आपल्यासारखं त्या व्यक्ती वाटायला लागतात तुम्हाला. अरे जे मला आवडतं तेच याला आवडतं, जे मला पाहिजे तेच याला पाहिजे. म्हणजे अशा व्यक्तींना ती शक्ती, आत्मशक्ती, व्यापक शक्ती तुम्हाला अशा व्यक्ती भेटवून देते आणि तुमचं पुढचं काम होऊन जातं. कळलं तुम्हाला? म्हणून एकट्या राहण्यामध्ये हैराण होऊ नका, असं गौतम बुद्धांनी आपल्याला पुन्हा पुन्हा सांगितलेलं आहे. उलट तुम्ही देवाचे आभार माना की त्यामुळे काय तुम्ही भानावर याल. भानावर काही ना भ्रम झालेले असतात, माझे हे आहेत, माझे ते आहेत, माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे ते आहे. हे भ्रम झालेले जेव्हा आपल्याला प्रत्यक्षात बघायला मिळतात ना, तर मग काय होतं, त्याच्यामुळे फजिती झाल्यामुळे भ्रम सगळे निघून जातात. आणि भ्रम सगळे नष्ट झाल्यावर खाली काय उरतं? भ्रमाची समाप्ती, ब्रह्माची प्राप्ती. तुमचे भ्रम संपले की त्याच ठिकाणी तुम्हाला ब्रह्माची प्राप्ती होते. भ्रमामुळे समजत नाही. आणि भ्रम म्हणजे अहंकार आपला खूप मोठा असल्यामुळे आपल्याला त्याची प्राप्ती होत नाही. म्हणून आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की हे जे युनिवर्स आहे ते तुम्हाला सर्व ठिकाणी मदत करतं आणि तुम्हाला या वाटेवर नेऊन यशस्वीरित्या तिथपर्यंत पोचवतं. म्हणून त्याला सोडू नका. बघा, एवढी छान छान उदाहरणं आहेत गौतम बुद्धांची, पण वेळेअभावी मला तुम्हाला जास्त सांगता आली नाही. असो, पण जसं त्यांनी सांगितलं, एक शीत आम्ही बघितलं की आम्हाला सगळं कळलं. तसं एक गौतम बुद्धांचं जर तुम्हाला कळलं ना, बस झालं, सगळं कळल्यासारखं आहे. म्हणून या ठिकाणी जसं गौतम बुद्धांनी ते सगळं शेवटी साध्य केलं, दुःखाचं कारण शोधून काढलं, त्याच्यातून बाहेर कसं निघायचं, अलिप्त कसं राहायचं, काय सोडायचं, काय पकडायचं, हे त्यांना कळलं आणि ते पूर्ण ज्ञानाला प्राप्त झाले. आणि तो त्या दिवशीचा दिवस होता पौर्णिमेचा, की ज्या दिवशी त्यांना ज्ञान पण झालं, त्यांचं निर्वाण पण झालं, त्यांचा जन्म पण झाला. असे हे गौतम बुद्ध. आणि तसेच आता गौतम बुद्धांचं आपण नुसतं वाचतो आणि त्यांच्या मूर्ती वगैरे बघतो, पण जरी गौतम बुद्धांना आपण बघितलेलं नाही तरी त्यांचं वाचताना आपण त्यांच्याशी समरस होऊन जातो. एकदम ते आहेतच समरस वाटायला लागतं. आणि त्यांचंच दुसरी आपल्याला महाराज तसेच भेटले, ज्याने सेम तसंच ज्ञान दिलं आपल्याला. म्हणून बाकीच्या गोष्टींवरचा विश्वास उडवून आपल्यामध्ये पॉवर कशी वाढेल हे बघा. प्रत्येकामध्ये पॉवर आहे, प्रत्येकात आहे, ती वाढवली पाहिजे आपण. आणि त्याच्यासाठी आपल्याला दुसऱ्यांकडे आशीर्वाद मागायची काहीच गरज नाही. त्या एकाचा आशीर्वाद आपल्याला सगळ्यांना आहे, तुम्हाला मला सगळ्यांना. त्यांची आठवण करायची, त्यांचं स्मरण करायचं आणि सगळ्या गोष्टी विसरायच्या. मगाशी सांगितलं त्या 5 गोष्टी. अशा तऱ्हेने आपल्याला सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे तुमचा निश्चय सगळ्यांचा होऊ दे आणि त्यासाठी शक्ती सामर्थ्य महाराज तुम्हाला प्रत्येकाला देतील, हीच त्या चरणी प्रार्थना. राजाधिराज सद्गुरू सिद्धरामेश्वर महाराज की जय. सद्गुरू श्री भाऊसाहेब महाराज की जय. सिद्धेश्वर महाराज की. वाचा.